राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. कधी कधी आपण एखाद्या माणसाला खूप बुद्धिमान, हुशार, समजूतदार असं समजतो, पण असा माणूस कधी कधी एवढं काही विचित्र बोलून जातो की हाच तो माणूस आहे का याच्यावर आपला विश्वास बसत नाही. आत्ता जो भारतामध्ये चित्रपट गाजतोय धुरंधर, या चित्रपटामध्ये रॉच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या तोंडी एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की भारताचा दुश्मन हा भारतीयच आहे, पाकिस्तान तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारताला बाहेरच्या शत्रूची फार भीती नाही, भारताला खरा धोका आहे तो भारतामधल्याच राहणाऱ्या भारतीयाकडून. आणि 100% वाक्य मनाला पटतं जेव्हा आपण पृथ्वीराज चव्हाण यांची काही वक्तव्य अलीकडे दिलेली ऐकतो तेव्हा. या पृथ्वीराज बाबाने सैन्याच्या विजय दिनी, म्हणजे जो दिवस भारतीय सैनिक किंवा सैन्य दल हे विजय दिन म्हणून साजरा करतं, त्या दिवशी एक असं अभद्र टिप्पणी केली. भारतीय लष्करावर, त्यांच्या क्षमतेवर त्यांनी शंका उपस्थित केली की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने अर्ध्या तासामध्ये पराभव स्वीकारला किंवा त्यांचा अर्ध्या तासात पराभव झाला. आपले कोणतेही लष्करी विमान त्या लष्करी तळावून उडाले नाहीत, कारण त्यांना अशी भीती होती की विमान उडालं तर पाकिस्तान ते पाडेल. अशा प्रकारची मुक्ताफळं पृथ्वीराज चव्हाणने उधळली. मला सांगा, सूर्याजी पिसाळचा पुनर्जन्म झाला का काय, असं पृथ्वीराज बाबाकडे बघून वाटतं. पृथ्वीराज बाबा आणि त्यांचा परिवार हा नेहरू गांधी परिवाराशी एकनिष्ठ राहिलेला आहे. पृथ्वीराज बाबाचा वडील आणि आई या खासदार होत्या आणि तेवढ्या एकाच शिदोरीवर परदेशात शिकण्यात आलेले पृथ्वीराज बाबा हे पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री झाले. पण अलीकडे त्यांचे हे वक्तव्य पाहिल्यावर मला असं वाटतं की बहुधा पृथ्वीराज चव्हाण यांना भारतात तर कुठलं काही नागरी सन्मानाचं पदवी मिळणार नाही, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, आणि त्यांची आस आता निशाने पाकिस्तान हे मिळवण्यासाठी चाललेली धडपड आहे का काय असं वाटतं. निशाने पाकिस्तान, आपल्याकडे जसं भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, आपण काही परदेशी लोकांना सुद्धा दिला आहे. नेल्सन मंडेलाला दिला, आपण खान अब्दुल गफ्फार खानला दिलेला आहे. तसा हा निशाने पाकिस्तान काँग्रेसच्या आणि नंतर जनता दलातर्फे पंतप्रधान झालेले मोरारजी देसाई यांना मिळाला होता. नव्या पिढीला खूप आश्चर्य वाटेल की मोरारजी देसाई यांना हा कसा काय बहुमान मिळाला. ती गोष्ट मी खुद्द प्रमोदजीच्या तोंडून ऐकली. अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना 7 सफदरजंग या बंगल्यात राहत होते. काही काळानंतर अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी हा बंगला सोडला आणि तो बंगला त्यांनी प्रमोदजीला राहायला दिला. आणि त्या बंगल्यामध्ये एक डायनिंग टेबल आहे. त्या डायनिंग टेबलचं वैशिष्ट्य असं आहे की पाकिस्तान ज्यावेळेस क्वेट्टामध्ये अणुभट्टी उभारत होतं त्यावेळेस इस्रायलला त्याचा खरा धोका जाणवला आणि त्यावेळेस इस्रायलचे संरक्षण मंत्री श्री मोशे दयान हे भारतात आले आणि त्यावेळेसचे परराष्ट्र मंत्री असलेल्या अटल बिहारी वाजपेयींना ते भेटले आणि ज्या डायनिंग टेबलवर त्या वाटाघाटी झाल्या
त्या टेबल समोर बसून मला ही गोष्ट ऐकायला मिळाली की मोशे दायांनी अशी विनंती केली भारताला की पाकिस्ताननं जर अणुबॉम्ब तयार केला तर त्याचा धोका सर्वप्रथम इस्रायलला आणि नंतर भारताला आहे. म्हणून भारत सरकारने आम्हाला जोधपूरचा लष्करी विमानतळ आम्हाला फक्त विमानात इंधन भरण्यासाठी वापरू द्यावा. आम्ही क्वेट्टाची अणुभट्टी नष्ट करतो. एका देशाचा परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री भारत देशाच्या परराष्ट्र मंत्र्याला हे विनंती करतो आणि परराष्ट्र मंत्री त्या राष्ट्राच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेली विनंती आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या कानी घालतात, म्हणजे मोरारजी देसाईंच्या कानी घालतात. मोरारजीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी इस्रायलला विमानतळ वापरू द्यायला परवानगी दिली नाही. अर्थात इस्रायलला नंतर ती क्वेट्टाची अणुभट्टी कशी उद्ध्वस्त केली ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. एवढं करून मोरारजी थांबले नाहीत तर पाकिस्तानला प्रेम दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या उच्च आयुक्ताला बोलून घेतलं आणि त्याला ही माहिती पुरवली. बघा, म्हणून पाकिस्तानने मोरारजी देसाई यांना त्यांचा जो नागरी सर्वोच्च बहुमान आहे निशाने पाकिस्तान हा दिला. बहुता पृथ्वीराज चव्हाणांना अशा प्रकारे निशाने पाकिस्तान मिळावं म्हणून त्यांनी अशा प्रकारे वायफळ बडबड करायला सुरुवात केली आहे. मध्यंतरीत 19 तारीख त्यांनी दिली, देशाचा पंतप्रधान बदलणार. आता भाऊ काय होतं ते. पण पृथ्वीराज बाबा, आपण अजून काही मुक्ताफळं उधळली आहेत. तुम्ही सांगितलं की स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीनं अणुस्फोट करायला न पाहिजे होता. हो, तुमचे हे दिव्य ज्ञान तुम्ही इंदिरा गांधीपाशी का पाजळलं नाही? त्यांना का नाही सांगितलं? त्यांनी अणुस्फोट केलाच होता ना. त्यावेळेस ते त्या काय आयर्न लेडी होत्या, त्याच्याहून त्यांनी अजून एक मुक्ताफळ उधळली की 12 लाख सैन्याची काय गरज आहे. आता काही पारंपरिक युद्ध होत नाही. अहो, घुसखोरी कुठून कुठून होती बाबा. आपण 10 वर्ष पीएम होत राहिलात. आपल्याला चीनकडून, आपल्याला पाकिस्तानकडून, आता नवीनच बांगलादेशाकडून आपल्याला धोके निर्माण झालेत. सैन्य कमी करून त्यांना काय रस्त्याच्या कामावर लावायचं काय? अरे काय बोलता काय? आपली ही विद्वत्ता. प्रकाश झोतात राहण्यासाठी तुम्ही काही बोलताय. पृथ्वीराज बाबा, तुमचं नाव जरी पृथ्वीराज असलं तरी वर्तन मोहम्मद घोरीचं आहे हो. आणि तुम्ही ऑपरेशन सिंदूरवर जो प्रश्नचिन्ह उभा केलाय की अर्ध्या तासात भारत हरला होता, याच ऑपरेशन सिंदूरचं तुम्ही 7 मे 2025 तोंड भरून कौतुक केलंय, विसरू नका. ते कित्येक प्रसार माध्यमांनी दाखवलंय. पृथ्वीराज बाबा, आपल्याला एवढाच जर पाकिस्तानचा कळवळा आहे तर पाकिस्तानमध्ये जाऊन राहा, तिथं सेवा करा. मी या देशाच्या पंतप्रधानाला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करतो की पृथ्वीराज बाबाचं ही वर्तन पाहता, असं बोलणं पाहता, त्यांना जो माजी मुख्यमंत्री म्हणून मिळणाऱ्या ज्या काही सवलती आहेत त्या ताबडतोब काढून घ्याव्या. जमलं तर यांचा मताचा अधिकार सुद्धा काढून घ्यावा. लोकशाहीत बोलण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण जो देशाच्या विरुद्ध बोलतो, जो देशाची बदनामी करतो, त्याला कुठलेही हक्क नसले पाहिजेत, असं माझं ठाम मत आहे. धन्यवाद.